न्यूज आरटीजे संपादक रफिक तांबोळी, जिंतूर न्यूज। काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, चारठाणा शिवारात हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त। नियतीच्या क्रूर खेळाने आज जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसर रक्ताने माखला। भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला असून वसमत परिसरावर शोककळा पसरली आहे। भीषण धडक आणि कारचा अक्षरशः चक्काचूर। आज दुपारी गणेशपूर शिवारात मृत्यूने जणू दबा धरूनच ठेवला होता। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मंठाच्या दिशेने आनंदाने निघालेली डिझायर कार MH12 GF 6259 आणि समोरून येणारी ट्रॅव्हल्स MH20 DD 7666 यांच्यात झालेली धडक इतकी भयानक होती की कार 50 ते 60 फूट दूर फेकली गेली। कारचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढावे लागले। यावरूनच अपघाताच्या तीव्रतेची कल्पना येते। एकाच घरातील दिवे विझले। या रक्तरंजित अपघातात सय्यद अझहर, सय्यद महमूद, सुमय्या सय्यद अझहर आणि त्यांच्या चिमुकल्या बाळासह चौघांचा जागीच करुण अंत झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते निष्पाप देह पाहून उपस्थित नागरिकांच्याही डोळ्यात पाणी आले। दुर्दैवाचा फेरा इथेच थांबला नाही। गंभीर जखमी असलेले मरियम उफाद, फरवा आणि सय्यद इस्माईल यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते, मात्र तिथे त्यांचीही प्राणज्योत मालवली। जखमींवर उपचार सुरू। ट्रॅव्हल्समधील प्रवासी, ट्रॅव्हल्समधील 13 प्रवाशांपैकी 5 जण जखमी असून त्यांच्यावर मंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चालकाची प्रकृती चिंताजनक। ट्रॅव्हल्स चालक संतोष केशवराव शिंदे हे देखील गंभीर जखमी असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। देवदूत ठरले स्थानिक नागरिक। अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना वेळेत दवाखान्यात पोहोचवण्यासाठी मदत केली। अतिघाई संकटात नेई या भीषण अपघाताने वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। रस्त्यावरून चालताना तुमच्या घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे।